जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. मित्रांनो, आपली ग्रुप सी 2025 ची पहिली ऑफिशियल आन्सर की आलेली आहे आणि तुम्ही तुमचं मार्क पण चेक केलेलं असेल. काही जणांना चांगले मार्क मिळाले असतील, काही जणांना कमी मार्क मिळाले असतील. सर्वांचं टेन्शन एकच आहे की सर आता कट ऑफ काय. ठीक आहे, पण टू बी ऑनेस्टली हा व्हिडिओमध्ये मी कट ऑफ डिस्कस करणार नाही, कारण की कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ पण कॅल्क्युलेट करण्यासाठी एक दिवस लागेल. पूर्ण विद्यार्थ्यांचा सर्वे बघावा लागेल. त्याच्यानंतर त्याला अनालिसिस करून एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं की आपण ह्या पेपरमध्ये कुठे कुठे चुका केलेल्या आहेत. ठीक आहे. आता मला हे पण माहित आहे की तुमची मनस्थिती बिलकुल नाहीये की ह्या पेपरला बघावं म्हणून. तुम्ही तुमचा पेपर चेक केलेला असेल आणि तो पेपर फक्त तुम्ही मार्क लक्षात ठेवलेत आणि तो पेपर कुठेतरी ठेवून दिलेला आहे. आणि तुम्ही म्हणणार की ह्या पेपरला मी काही दिवसानं बघेन आणि अनालिसिस करेल. पण तो दुसरा दिवस कधीच येणार नाही आणि तुम्ही तो पेपर कधीच अनालिसिस करणार नाहीत आणि तुम्ही तुमच्या चुका कुठे झालेल्या आहेत त्या पेपरमध्ये तुम्ही बघणारच नाही येतात आणि त्याच सेम चुका तुम्ही पुढच्या अटेम्प्ट मध्ये पण करणारच. ठीक आहे. त्याच्यामुळं मला माहिती आहे तुमची मनस्थिती नाहीये आणि नॅचरल हे तुम्हाला धाकधूक होत असेल, भीती वाटत असेल, क्लिअर होईल का नाही याच्यावरती स्वतःला तुम्ही डाऊट घेत असता. पण मित्रांनो, ह्याच मोमेंटमध्ये जर तुम्ही आपल्या चुका जर समजून घेतल्या तर तुम्हाला निश्चितच 2026 मध्ये मदत होईल. ठीक आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे बघा, आपला पेपर एमपीएससी ची जर्नी ही काय फक्त काय 2-3 किंवा 6 महिन्यामध्ये नसते. तुम्हाला माहिती आहे रिझल्ट केव्हा पण लागतो. ठीक आहे. टू बी ऑनेस्टली हे सत्य आहे आणि आपल्याला ते स्वीकारावं लागणार आहे. मी रिक्वेस्ट करेन, हा व्हिडिओ पूर्ण बघा. वाटलं तर स्पीड वाढवून बघा. पण ह्या पेपरमध्ये पीवायक्यू मधून किती प्रश्न आलेले होते आणि एक्झामिनरनं ह्या पीवायक्यू मध्ये ज्यावेळेस बघा प्रश्न पीवायक्यू मधून येतो त्यावेळेस एक्झामिनर काय करतो, त्याला माहिती आहे की ह्या विद्यार्थ्यानं पीवायक्यू वाचलेली असते. तो काय करतो, ह्या पीवायक्यू मध्ये थोडासा छोटासा एक ना ट्रॅप सेट करतो आणि आपल्याला प्रश्न विचारतो आणि आपण घाईघाईमध्ये हा छोटासा जो ट्रॅप आहे ना याला मिस करतो. ठीक आहे. तर आता सुरुवात करूयात आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. आता महात्मा गांधीजींवरती हा प्रश्न. बिहारमधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न, खेडा शेतसारा प्रश्न, अहमदाबाद मिल मजूर आणि मालक. ह्या तिन्ही आपल्याला माहिती आहे खूप वेळेस पीवायक्यू मध्ये पण आलेले आहेत. चौथं स्टेटमेंट काय आहे? मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती कर. हे पण पीवायक्यू मधलं स्टेटमेंट. पण याच्यामध्ये हे अ, ब आणि क हे तीन विधान महात्मा गांधीजी यांच्याशी संबंधित आहेत आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती ही 1909 मध्येच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1909 याद्वारेच करण्यात आलेली होती. त्यावेळेस महात्मा गांधीजी भारतात पण आलेले नव्हते. आता याचा पीवायक्यू अँगल बघा. हा आहे ग्रुप बी 2025 चा पेपर. जस्ट 4 जानेवारीला झालेला होता. आपला हे पूर्ण स्क्रीनशॉट सेट ए मधले आहेत. प्रश्न क्रमांक 7वा काय विचारला होता? 1909 कायदा कोणता? आणि ऑप्शन काय उत्तर होतं? मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ. ठीक आहे. हा तर झाला ग्रुप बी 2025 चा पीवायक्यू रिलेव्हन्स. त्याचबरोबर एएसओ 2012 प्रश्न विचारलेला होता. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केलेली होती? खेडा. त्याच्यानंतर बघा, कंबाईन 2020 मध्ये प्रश्न विचारलेला होता. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असं कोणत्या व्यक्तीने म्हटलेलं होतं? लॉर्ड मोर्ले. आणि मोर्ले मिंटो रिफॉर्म 1909 मध्ये आलं, ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पण म्हणते. आपण त्यावेळेस पण डिस्कशन केलं होतं की हे कशाबद्दल आहे. ठीक आहे. आता त्याचबरोबर कंबाईन 2023 मध्ये पण प्रश्न विचारला होता. मोंटेगो चेम्सफोर्ड. आपण तिथे पण डिस्कशन केलं होतं 1909 च्या कायद्यामध्ये काय काय ऍड केलेलं होतं. आता हा जो स्क्रीनशॉट आहे ना लास्ट मिनिट रिव्हिजन सिरीज मधला, याच्यामध्ये आपण पीवायक्यू च्या आधारावरती जे महत्वाचे पॉइंट डिस्कशन केले होते ना, त्याच्यामध्ये पण बघा आपण तोच पॉइंट अभ्यास केला होता जो एक्झाम मध्ये विचारलेला आहे. जसा की नीळ उठाव, चंपारण सत्याग्रह, त्याचबरोबर खेडा सत्याग्रह आणि बारडोली सत्याग्रह. हे दोन सत्याग्रह आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मधून आपण ऑलरेडी अभ्यासलेले होते. आता पुढचा प्रश्न आहे 1858 चा उठावाबद्दल. आता 1858 ही एक्झामिनरची फेवरेट थीम आहे.
एक्झामिनर भारतामध्ये कुठं 1857चा उठाव झालेला होता, कोणी लीड केलेलं होतं, कोणता ब्रिटिश अधिकारी कोणाविरोधात होता, असा प्रश्न विचारलेला आहे. आता एक्झामिनरनं महाराष्ट्र ओरिएंटेड प्रश्न विचारला, 4 स्टेटमेंट देऊन. कोणतं बरोबर विधान आहे असं विचारलं. ठीक आहे. आता हे प्रश्न मी मान्य करतो की बराच टफ आहे. कारण की एक्झाम प्रेशरमध्ये ह्या गोष्टी, ह्या डेट लक्षात राहणं थोडंसं कठीण आहे. पण त्याने एक ट्रिक आपल्याला दिलेली होती. एक ट्रॅप त्याने सेट केलेला होता. हे नाव बघा, रंगराव पागे. ठीक आहे, रंगराव पागे. आता मी तुम्हाला पीवायक्यू दाखवतोय. ग्रुप सी 2025 मध्ये, सॉरी, ग्रुप सी 2025 ची आपली जी लास्ट मिनिट रिव्हिजन सिरीज आपण बनवली होती ना, त्याच्यामध्ये आपण डिस्कशन केलं होतं. सातारा म्हणलं की रंगो बापूजी गुप्ते साताराच्या राजा पुनर्स्थापनासाठी प्रयत्न केलेला होता. तेव्हा 1857च्या उठावामध्ये. आता तुम्हाला एक्झामिनरनं काय ट्रॅप सेट केलाय? रंगराव पागे, आणि इथं काय होतं? रंगो बापूजी गुप्ते. हा एवढाच शब्दामध्ये एक्झामिनरनं फरक केलेला आहे. जर तुम्हाला हा कन्सेप्ट माहीत असला असता, तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचला असता. ठीक आहे. आता हे जे, हा बघा, कंबाईन 2023 मध्ये प्रश्न विचारलेला होता. शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता. ओके. आता बघा, हा जो स्क्रीनशॉट आहे, हा स्क्रीनशॉट आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मधून घेतलेला आहे. आणि मी बघा, मी कोणतं क्रेडिट घेण्यासाठी हे स्क्रीनशॉट नाही लावलेले. हे फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की ही जी सिरीज आपण बनवलेली होती, ही फक्त आणि फक्त पीवायक्यूच्या आधारावरती बनवलेली आहे. म्हणजे पीवायक्यूचा, एक्झामिनरचा कशा पद्धतीने दृष्टिकोन असतो, याला थोडंसं अनालिसिस करून ही सिरीज बनवलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. ग्रुप सी, ग्रुप सी 2025 प्रश्न क्रमांक 6, जोड्या लावा. पेज नंबर 6 आहे, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. सेट ए. प्रश्न विचारलेला होता आपल्याला, अ ब क ड, राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन व ठिकाण आणि अध्यक्ष कोण. ठीक आहे. आता ह्या प्रश्नाचा रिलेव्हन्स बघा. आपल्याला कंबाईन 2022 मध्ये प्रश्न विचारला होता. प्रथम, दुसरे, तिसरे, चौथे काँग्रेस अधिवेशन. आणि इथं काय विचारलंय? दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे अधिवेशन. इवन ग्रुप बी 2025 मध्ये आपल्याला प्रश्न काय विचारला होता? तिसरे अधिवेशन 1887 मद्रासमध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली झालेले आहे. ठीक आहे. इवन त्याचबरोबर बघा, आपल्या पीवायक्यू ट्रॅप आणि लॉजिकल इलिमिनेशन सिरीज मध्ये पण आपण हाच प्रश्न डिस्कशन केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1919च्या कायद्यातील त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? हा प्रश्न आहे, एकदा व्यवस्थित बघा. ठीक आहे. 1919चा कायदा. आतापर्यंत आपण 1919, 1909, 1935 या कायद्यामध्ये काय काय आहे याच्याबद्दल प्रश्न पाहिले. पण ह्याचाच रिलेव्हन्स होता बघा. ठीक आहे. याचा रिलेव्हन्स ASO 2012 मध्ये आपल्याला कसा मिळालेला आहे? सायमन कमिशन बद्दल. ठीक आहे. आता ASO 2012 मध्ये प्रश्न क्रमांक 42 बघा. मुदिमन समिती का नेमण्यात आली होती? 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी. आता एक्झामिनरनं काय केलंय ह्या प्रश्नामध्ये, 2025च्या प्रश्नामध्ये काय केलंय? 2012 मध्ये जो प्रश्न ऑप्शन मध्ये होता, त्या ऑप्शनचा प्रश्न बनवला आणि प्रश्नाला ऑप्शन बनवले. फक्त एक्झामिनरनं अँगल चेंज केलाय. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड हार्डिंग. आणि आपल्याला माहित आहे, व्हॉइसरॉयनं काय काय कार्य केलं होतं, त्यांच्या म्हणजे काय काय कुटाने केले होते, भारताला कसं लुटलेलं होतं, त्याच्यासाठी कोणकोणते कायदे आणलेले होते. हा एक्झामिनरचा फेवरेट अँगल आहे आणि तो जवळपास हर अल्टरनेटिव्ह इयर आपल्याला प्रश्न विचारतो. ओके. इथे तुम्ही 2017 मध्ये प्रश्न पाहू शकता. अंदमान बेटावरती कोणत्या व्हॉइसरॉयची हत्या करण्यात आलेली होती? पठाणांद्वारे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, जोड्या जुळवा आणि खनिज, आणि खनिज कोणत्या क्षेत्रामध्ये आढळतं यामध्ये. खनिज हा एक्झामिनर फेवरेट टॉपिक आहे. एक्झामिनरनं वेगवेगळ्या अँगलमध्ये प्रश्न विचारलेला आहे. जसं की प्रश्न क्रमांक 46 बघा, कंबाईन 2022 चा. इथे विचारलं होतं, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजांचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? या 4 जिल्ह्याचे नाव दिलेलं होतं आणि आपल्याला माहित होतं की महाराष्ट्रामध्ये कोकण आणि विदर्भ भागामध्ये सर्वात जास्त खनिजे पाहायला मिळतात. एक्झामिनरनं थोडासा अँगल चेंज केलाय, थोडीशी टफनेस वाढवली, कारण की एक्झाम प्रेशरमध्ये आपल्याला कोणत्या राज्यामध्ये कोणतं खनिज आहे याच्यामध्ये बरीच गफलत होते, की खनिज ह्या खनिज जर एका पर्टिक्युलर क्षेत्रात सापडत असेल तर आपल्याला ते क्षेत्र न आठवता दुसरं क्षेत्र आठवतं. मी बघा, जाणून बुजून तुम्हाला उत्तर सांगत नाहीये, कारण की मला माहिती आहे उत्तर सांगितलं की तुमचा माइंड परत तुमच्या पेपरमध्ये जाणार, तुम्ही स्वतःला गिल्टी फील करणार.
की यार मी असं केलं असतं तर कसं झालं असतं. बघा पेपर झालाय, तुमच्या हातातला टाइम नाहीये, तुमच्या हातात आहे आता त्या चुका सुधारणं आणि पुढे जाणं. पुढचा प्रश्न ग्रुप बी 2025 प्रश्न क्रमांक 17 कोपन वरती विचारलेला होता. टू बी ऑनेस्टली सांगतो, महारिव्हिजन सिरीज मध्ये कोपन वरती आपण प्रश्न डिस्कस केलेलाच नाहीये. ठीक आहे. प्रश्न कोपन वरती खूप खूप आधी विचारलेले होते. पण एक्झामिनरनं ग्रुप बी 2025 आणि ग्रुप सी 2025 या दोन्ही वेळेस कोपन वरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कधी कधी असले धक्के पण पाहायला मिळतात. ओके. आता पुढचा प्रश्न आहे, खालील विधानापैकी चुकीचे विधान कोणते? एक तर लक्षात घ्या, विचारले चुकीचं. प्रश्न पाहायला सोपा आहे, काही अवघड नाहीये आणि आपल्या अभ्यासाचाच भाग आहे की भारताची कोणकोणती राज्य आंतरराष्ट्रीय सीमा म्हणलं तर कोणकोणत्या देशाशी बॉर्डर शेअर करतो? ठीक आहे. हा प्रश्न आपण ऑलरेडी अभ्यासलेला आहे कारण की पीवायक्यू मध्ये खूप वेळेस विचारलेला होता. आणि एक्झामिनरनं याच्यामध्ये काही असं लय टफ लेवल पण काही विचारलेली नाहीये. फक्त चुकीचं काय विचारले आणि ऑप्शन बघा. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर हे नेपाळ सोबत बॉर्डर शेअर करतात. आता मला सांगा, नेपाळ राहिलं इथे, मणिपूर राहिलं नॉर्थ ईस्ट मध्ये. आहे का हे स्टेटमेंट बरोबर? हे विधान चुकीचं आहे. आणि नेपाळ हा लँडलॉक देश आहे आपल्याला माहित आहे. चीन आणि भारत या दोन महाकाय देशामध्ये वसलेला आहे. हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. चुकीचं होतं. ब बरोबर आहे. आणि भूटान हा देश नेपाळ शेजारी आहे का? नाही. भूटान आणि नेपाळ यांच्यामध्ये एक स्टेट आहे. त्या स्टेटचं नाव मला कमेंट मध्ये सांगा. माहित असेल तर सांगा. जर इच्छा नसेल तर नका सांगू. ठीक. लिव्ह इट. नका सांगू. ठीक आहे. आता याचं उत्तर जरी तुम्हाला माहित असेल, हे तुम्ही काढलं असेल तर वेल अँड गुड. एक्झामिनरचा ऑप्शनला एकदा एकदा फक्त ऑप्शन तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. अ, ब, ब, क आणि क, अ. बघा, ह्या वेळेस ह्या ऑप्शन मध्ये एक्झामिनरनं क्रम पण चेंज केलेला आहे. ओके. आता आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पीवायक्यूच्या आधारावरती आपण हे सर्व डिस्कशन केलेलं होतं. ओके. आता प्रश्न आहे नीती आयोगाची स्थापना. आता बघा, नीती आयोगाला झालेले आहेत 10 वर्ष पूर्ण. आता तुम्हाला माहिती आहे 2015 मध्ये स्थापन झाली. पण कन्फ्युजन होणार तुम्हाला 26 जानेवारीला झाली होती का? कारण की प्रजासत्ताक दिन आहे. मोठी गोष्ट आहे, स्थापन केली म्हणलं प्रजासत्ताक दिनालाच स्थापन केली असेल, तुम्ही आन्सर टिक केला असता निघला असता. एक्झामिनर ना जाणून बुजून तुम्हाला 26 जानेवारी टाकलेले. ठीक आहे. याच पेपरमध्ये तुम्हाला नाबार्डचा प्रश्न मी समजून सांगाल ना, तुम्हाला लक्षात येईल की कसं एकाच अँगलनं एक्झामिनरनं दोन प्रश्न विचारले. कन्फ्युजन होणं साहजिक आहे. 1 जानेवारी किंवा 26 जानेवारी. पण उत्तर आहे 1 जानेवारी. ठीक आहे. 2019 कंबाईन मध्ये आपल्याला प्रश्न विचारला होता नीती आयोगावरती. 1 जानेवारी 2015 रोजी त्यांनी स्थापना झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झामिनरचा फेवरेट टॉपिक कोणता असतो? इकॉनॉमिक्स मध्ये दारिद्र्य रेषा व्याख्येचे स्पष्टीकरण कोणत्या समितीमध्ये? समितीवरती प्रश्न नेहमीच असतो. तेंडुलकर समिती असो, रंगराजन असो, विजय केळकर असो किंवा मल्होत्रा समिती. त्याचबरोबर नरसिंह समिती. या समिती एवढ्या समित्यापैकी एका तरी समितीवरती प्रश्न पाहायला मिळतोच. आता ह्याचाच रेफरन्स इकडे बघा. इवन एम नरसिंहम समिती ह्या ठिकाणी आपल्याला प्रश्न पाहायला मिळालेला आहे. एका जागेवरती एक्झामिनरनं हे बघा 29वा प्रश्न बघा 2016 मध्ये FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची नियुक्ती केलेली होती. इथं पण ऑप्शन मध्ये आपल्याला एम नरसिंहम पाहायला मिळालेला आहे. ठीक आहे. तेंडुलकर आता हे 2025च्या महारिव्हिजन लास्ट मिनिट रिव्हिजन सिरीज मध्ये आपण बघितलं होतं. त्या पीवायक्यू रिलेव्हन्स बघा 2019, 22, 23, 24 कंटिन्यू प्रश्न विचारलेला होता आणि इव्हन 2025 ला पण आपल्याला प्रश्न दारिद्र्य व दारिद्र्य रेषा आणि त्या कमिट्या रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे. ओके. आता याच्यामध्ये बघ कोणती इलिमिनेशन वगैरे नाहीये. याच्यामध्ये तुम्ही पीवायक्यू ला किती व्यवस्थितपणे कोणकोणत्या अँगलनं वाचलं हे तुमचं एक्झामिनर चेक केलेलं आहे. ओके. आता अजून एक एक्झामिनरचा लिंक लक्षात घ्या. हा प्रश्न आहे 29वा ग्रुप सी. इथं विचारला आहे FRBM चा. इयर दिले 2016. मला सांगा 2016 ह्या टाइम पिरियड मध्ये आपले फायनान्स कमिशनर कोण होते? ते होते NK सर. 15वे फायनान्स कमिशन. 280. 280 आपल्याला ग्रुप बी मध्ये आणि ग्रुप सी मध्ये ग्रुप बी मध्ये प्रश्न काय विचारला होता? एकदा जोड्या लावामध्ये इंडियन पॉलिटीच्या कलम नंबर 280 कशाची आहे?
आणि डायरेक्टली प्रश्न विचारला होता की 16व फायनान्स कमिशनचे अध्यक्ष कोण. आणि ग्रुप सी मध्ये प्रश्न विचारला होता जोड्या लावामध्ये 14वे फायनान्स कमिशन कोण होते. 4 जोड्या होत्या आणि त्या 4 जोड्यामध्ये कोणती जोडी बरोबर आहे असं विचारलं. 14व कोणते होते ते उत्तर होतं. आणि इथे प्रश्न विचारला 15व्या फायनान्स कमिशनला, फक्त अँगल कसा चेंज केला, FRBM ला टाकला. आता FRBM काय असा नवीन आलेला कन्सेप्ट आहे का, नाही. इथं बघा, FRBM चा तुम्हाला रेफरन्स पाहायला मिळेल 2021, 22, 23, 3 वर्ष कंटिन्यू FRBM वरती प्रश्न आलेले आहेत आपल्याला. ओके. आणि विशेष म्हणजे कंबाईन 2020 मध्ये प्रश्न विचारला होता 14व्या वित्त आयोगाचे राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन FRBM कायद्याला कायद्याखाली कोणता पर्याय सुचवलेला आहे. ओके. म्हणजे फायनान्स कमिशन आणि FRBM याला लिंक करून एक्झामिनर प्रश्न आपल्याला 1 वर्ष आड करून विचारतो. आता नाबार्डचा प्रश्न, जसा आपण आता जो प्रश्न बघितला ना आपल्या नीती आयोगाचा केव्हा स्थापना झाली, आता नाबार्डचा पण आपल्याला माहिती आहे नाबार्डची स्थापना 1982 मध्ये झाली. तोच ट्रॅप आहे, तोच एक्झामिनरचा अँगल आहे. 2 ऑक्टोबर 1985. 2 ऑक्टोबर म्हटलं की काय लक्षात येते, महात्मा गांधीजींची जयंती, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. आपण काय म्हणणार, नाबार्डची स्थापना यांच्याच जयंतीच्या दिवशी केली असणार आहे. आणि ह्याच ट्रॅप मध्ये फसून आपण, उत्तर असणार आहे ऑप्शन 2, 12 जुलै 1982. ठीक आहे. इवन ग्रुप सी 2021 मध्ये पण आपल्याला नाबार्ड वरती प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर विचारलेला आहे आपल्याला RBI ऍक्ट वरती प्रश्न. आता RBI वरती प्रश्न विचारणं हे साहजिक होतं. ग्रुप बी मध्ये आपल्याला 3 प्रश्न आणि ग्रुप सी मध्ये आपल्याला 1 प्रश्न विचारलेला आहे RBI वरती. का म्हणून करंट अफेअर मध्ये करंट अफेअर मध्ये आपण बघितलं की RBI ला 90 वर्ष पूर्ण झालेत. आणि इव्हन दो RBI ऍक्ट हा इकॉनॉमिक्स मधील महत्वाचा टॉपिक आहे आणि जो एक्झामिनर आपल्याला हर वर्षी विचारतोच. आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पण आपण 1934 चा अधिनियम बघितलेला होता. आता प्रश्न क्रमांक 26वा विचारलेला आहे, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता. ठीक आहे. 2011चे जनगणना असो, 2001 ची जनगणना असो, एक्झामिनर आपल्याला प्रश्न विचारतो. आता ह्या प्रश्नाचा रिलेव्हन्स पहा तुम्ही, आपल्याला कुठे पाहायला मिळतो, ग्रुप सी 2021 मध्ये. लोकसंख्येची स्थित रिकाम जागा यामुळे घडते. ठीक आहे. फक्त एक्झामिनरनं काय केलेलं आहे, फॉर्मॅट चेंज केलेला आहे. इथं रिकामी जागा, इथं 4 ऑप्शन मध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके. आता त्याच्यानंतर प्रश्न आहे 30 नंबरचा, आपल्याला विचारले पंचवार्षिक योजना. आता पंचवार्षिक योजनावरती मित्रांनो मला खरं सांगा, किती वेळेस प्रश्न विचारतात. हर वर्षी आपल्याला जवळपास 9वी, 10वी, 11वी, 12वी पंचवार्षिक योजना विचारल्या जाते. ठीक आहे. इव्हन 2024 मध्ये पण आपल्याला पंचवार्षिक योजनेबद्दल प्रश्न विचारलेला होता. आता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 33 आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2004 उद्दिष्ट समावेश आहे. हा प्रश्न व्यवस्थित पहा. MPSC मध्ये एकदा प्रश्न विचारलेला होता आपल्याला. आणि तो प्रश्न का लक्षात आहे मला, कारण की तो प्रश्न एक्झामिनरनं कॅन्सल केलता. ठीक आहे. त्याने विचारलं होतं की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2004च्या उद्दिष्टानुसार लोकसंख्या कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिर करायची आहे. ऑप्शन मध्ये दिलं 2047, 2050, 2040 आणि आय थिंक नन ऑफ द अबव, नाही नन ऑफ द अबव नव्हतं, 2000 समथिंग काहीतरी एक इयर होतं, पण 45 नव्हतं दिलेला त्यांनी. त्याच्यामुळे हा प्रश्न ना एक्झामिनरनं कॅन्सल केलेला होता. ठीक आहे. आणि कंबाईन 2020 मध्ये प्रश्न विचारला आपल्याला, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तात्कालीन ताबडतोबीचे उद्दिष्ट कोणते. ठीक आहे. बघा रिलेव्हन्स पहा, एक्झामिनरनं ग्रुप बी 2000 कंबाईन 2020 मध्ये प्रश्न विचारला होता फक्त आपल्याला 3 स्टेटमेंट मध्ये. आणि ग्रुप सी 2025 मध्ये प्रश्न विचारलेला आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या उद्दिष्टात समावेश आहे. ठीक आहे. जर तुम्ही ह्या PYQ ला व्यवस्थित पद्धतीने बघितलं असतं, तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचला. ठीक आहे. बघा, आन्सर पर्यंत पोहोचला का नाही ते झालेली गोष्ट आहे. फक्त आपल्याला समजून घ्यायचं की तुम्ही ह्या प्रश्नाचा अँगल कसा एक्झामिनरनं चेंज केलेला आहे आणि आपण ह्या एक्झामिनरच्या माइंडसेटनं विचार करतोय का. एक्झामिनर प्रश्न बनवताना जो अँगल विचारात घेतो, ठीक आहे, त्या अँगलला आपल्याला समजून घ्यायचंय, बाकी काही करायचं नाहीये. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53, राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद. आता राज्यपालावरती आपल्याला हमखास प्रश्न पाहायला मिळतो, हर वर्षी पाहायला मिळतो.
ठीक आहे. कलम नंबर 154 असो, 52, 53, 155. आता याचा डायरेक्ट PYQ रिलेव्हन्स पहा. 19, 22, 23, 24 4 वेळेस प्रश्न विचारलेला आहे राज्यपाल आणि राष्ट्रपतीवरती. त्यानंतर घटना दुरुस्तीवरती 73, 74, 42, त्याचबरोबर 44 ला याची राहिली इथं. मूलभूत हक्कावरती पंचायत राज 73, 74 वरती आपल्याला प्रश्न किती तीन बघा. हे तर फक्त मी तुम्हाला 2019 नंतरचा डेटा इथं मी हे केलेला आहे, लिहिलेला आहे. त्याचबरोबर 2024 कंबाईन मध्ये प्रश्न विचारला होता कलम नंबर 154 बद्दल. ठीक आहे. आणि इथे काय विचारलंय आपल्याला कलम नंबर 154 बघितलं अँगल. एक्झामिनरनं फक्त प्रश्नाचं स्वरूप चेंज केलंय. त्याच्यानंतर राज्यपालाबद्दल 2022 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. कोणतं कथन बरोबर आहे? डायमेन्शन चेंज केली फक्त. ओके. इथं आपण पूर्ण 152 ते 162 ला डिस्कस केले होते. त्याच्यात नंतर लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये आपण बघितलं होतं. आर्टिकल 153 ते 162 रिवाइज केलेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 54 कोणती जोडी जुळत नाही? आपल्याला विचारलं होतं फंडामेंटल राईट सर्व कोणकोणते आहेत ते. आणि फंडामेंटल राईट हे महत्वाचं आहे. आपण ऑलरेडी आपल्या ह्या स्लाइडवर बघितलंय. ठीक आहे. मूलभूत हक्क किती वेळेस आहे? 2021, 23, 24 आणि आता 2025 मध्ये पण. म्हणजे या रिसेंट 5 वर्षामध्ये 4 वेळेस हा प्रश्न आपल्याला मूलभूत अधिकारावर, मूलभूत फंडामेंटल राईट वरती विचारलेला आहे. इवन ग्रुप्स बी जो 4 जानेवारीला झालता त्याच्यामध्ये पण आपल्याला अनुच्छेद 20 वरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये PYQ च्या आधारावरती आपण याला अनालिसिस केलं. ठीक आहे. हे परत दुसरी एक स्लाइड आहे. त्याच्यानंतर प्रश्न बघितला आपण खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयामध्ये सर्वाधिक खंडपीठे आहेत? आता आपण पेपर द्यायला होते MPSC चा. तुम्हाला जर तुक्काच मारायचा असला असता तुम्ही बॉम्बेला मारायला पाहिजे. ठीक आहे. मला जर तुक्काच मारायचाच होता. ठीक आहे. कारण की आपण अलाहाबाद वाचला असेल. बघा ज्यांनी वाचलं ते वेल अँड गुड आहे. नाही वाचलेलं मी तुम्हाला सांगतो तर तुम्ही कसं अटेंड केला असता. महाराष्ट्राचा पेपर आहे. बॉम्बे उत्तर द्या आणि पुढे चला. आपल्याला महाराष्ट्रावरती आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं होतं लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये. ओके. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे खंडपीठे आहेत हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. आणि कोणकोणत्या अधिकार क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, दादर, नगर हवेली, दमण दीव. या लॉजिक वरून पण तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचला असतात. कारण की महाराष्ट्राच्या बाजूबाजूला कोण? गोवा. त्याच्यानंतर दादर, नगर हवेली आणि दमण दीव यांच्यासोबत पण महाराष्ट्र काय करतो? बॉम्बे हायकोर्ट शेअर करतो. म्हणल्यावर खंडपीठ पण जास्त असणार. ठीक आहे. हे तर फक्त महाराष्ट्रामधली ते तीन महत्वाचे 3 मेन्शन आहेत. त्याच्यानंतर 44वी घटना दुरुस्तीवरती प्रश्न आहे. 44वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती. ऑलरेडी मी सांगितलं किती वेळेस रिपीट झाले. त्याच वर्षी ग्रुप सी 2025 मध्ये प्रश्न क्रमांक 65 आपल्याला विचारलेला आहे 42वी घटना दुरुस्तीवरती. ठीक आहे. सत्य नाही, फक्त प्रश्नाचा अँगल चेंज केलाय. इथे थोडेसे काय केलाय लेंदी प्रश्न बनवलेला आहे. ऑलरेडी आपण लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये डिस्कशन केलं होतं हे सर्व महत्वाचे घटक. 2024 मध्ये जो पेपर झालेला होता त्याच्यामध्ये पण आपल्याला 41, 42 आणि 44, 46 हे घटना आपण अभ्यासलेले होते. कंबाईन 2023 मध्ये पण प्रश्न विचारलेला होता 41, 44 आणि 61 वरती, 73 वरती. आता ग्रामपंचायत, पंचायत राज, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती. यावेळेस एक्झामिनरनं आर्टिकल नाही विचारले तर त्याचा थोडासा इतिहास विचारलेला आहे. बलवंतराव मेहता समितीबद्दलची शिफारस विचारलेली आहे. ठीक आहे. आणि एका वर्षी आपल्याला काय विचारलं होतं कंबाईन 2022 ला खालीलपैकी 4 समित्यापैकी कोणती समिती पंचायतशी संबंधित नाही? ओके. पुढचा प्रश्न आहे सूचीबद्ध. ठीक आहे. आता सूचीबद्दल आपल्याला किती वेळेस प्रश्न विचारले एक्झामिनरनं? तर 2023 मध्ये प्रश्न विचारला होता समवर्ती सूचीबद्दल खालीलपैकी कशाचा समावेश नाही. इथं काय विचारलेलं आहे 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे? ठीक आहे. उत्तर होतं ते तुम्हाला माहित आहे उत्तर काय आहे. फक्त पण टू बी ऑनेस्टली सांगायचं गेलं ना तर ह्या वेळेसचा जो हे आहे ना प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद हा प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन याला एक्झामिनरनं याच्या आधी आर्टिकल मध्ये विचारलेलं होतं आपल्याला ना की कोणत्या लिस्ट मध्ये आहे. म्हणजे आपल्याला आता टॉपिक एकूण एकाला लिंक करून पण अ, अभ्यासायला पाहिजेत. हेच एक्झामिनरची हिंट आपल्याला समजून घ्यायला लागणार आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीवरती प्रश्न आहे.
ठीक आहे. 3 स्टेटमेंट विचारले आणि हे तिन्ही स्टेटमेंट पी-बाय-क्यूच्या आधारावरती आलेले आहेत. कसे ते बघा. आपण लास्ट मिनिटमध्ये रिव्हिजन केलं होतं की संवैधानिक सल्लागार कोण? बी.एन. राव. सहाय्यक मसुदाकार कोण? तर एस.एन. मुखर्जी. इथं काय? एस.एन. मुखर्जी संविधान सभेचे सचिव होते. त्याच्यात नंतर मूलभूत हक्क उपसमितीचे कोण होते? जे.पी. कृपलानी. अल्पसंख्याक उपसमिती एच.सी. मुखर्जी. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. कारण की बघा, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली महत्वाचा टॉपिक होता. मल्टिपल टाइम पी-वाय-क्यू रिपीटेड आहे. हा, मान्य करावं लागेल की हे जे आहेत ना, नेहमी एक्झामिनरचं फोकस असतं जवाहरलाल नेहरूवरती किंवा सरदार वल्लभभाई पटेलवरती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती. पण यावेळेस त्यांनी थोडासा डेप्थ मध्ये घालायचा प्रयत्न केला. पण ऑलरेडी हे प्रश्न पण एक्झामिनरनं विचारलेले होते, पण खूप आधी विचारले होते. म्हणजे 2019च्या आधी याच्यावरती प्रश्न पाहायला मिळाले होते. ओके, हे बघा प्रश्न इथं विचारलेला होता 2023 मध्ये. भारतीय संविधान परिषदेच्या कार्यविषयीची समितीचे अध्यक्ष कोण? त्याच्यानंतर त्याच वर्षी 61वा प्रश्न विचारला होता. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेतील पहिला मसुदा केव्हा तयार केला? ओके. त्याच्यानंतर एक्झामिनरने विचारलेला आहे ऑफिशियल लँग्वेज कोणत्या शेड्यूल मध्ये आहे? आता या प्रश्नाचं पहिले रिलेव्हन्स दाखवतो तुम्हाला. 2024 मध्ये विचारलं होतं पहिली, तिसरी, दुसरी आणि चौथी अनुसूची. ठीक आहे. आणि ह्या वेळेस विचारली आपल्याला 5वी, 10वी, 8वी आणि 9वी. अजून एक प्रश्न पहा. कंबाईन 2024 मध्ये विचारला होता. 8वी सूची कशाच्या रिलेटेड आहे? कोणकोणत्या लँग्वेज 92व्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत? ठीक आहे. हा तर एक झाला सिक्वेन्स. दुसरा एक अँगल लक्षात घ्या. डिसेंबर 2024 मध्ये क्लासिकल लँग्वेज मध्ये मराठी भाषेचा पण समावेश केलेला होता. आणि क्लासिकल लँग्वेज पण 8व्या शेड्यूल मध्ये. करंट अफेअर प्लस स्टॅटिक दोन्हीचा पण सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता सायन्सचा प्रश्न पाहूया. पितळ हा रिकामजागा मिश्र धातू आहे. पितळ हा कोणता मिश्र धातू आहे? अलॉय आहे. हा प्रश्न बघा. कंबाईन 2020 मध्ये प्रश्न विचारला होता आपल्याला जर्मन सिल्वरचा धातू मिश्रणाचा प्रकार. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण मलेरिया बद्दल प्रश्न विचारलेला आहे. मलेरियाचा प्रश्न हा, आता याचा रिलेव्हन्स बघा. आपल्याला 2020 मध्ये प्रश्न विचारला होता मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येते आणि 3-4 दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीराला रिकामजागा हा विषारी पदार्थ दिसून येतो. ठीक आहे. इव्हन आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मलेरिया प्लाझ्मोडियम 2022-23 मध्ये प्रश्न विचारलेला होता. मिनामाटा 2022-23 वरती. डांग्या खोकलावरती पण प्रश्न विचारला होता 2023-24 मध्ये. आणि आपण मलेरियाला अभ्यास पण केलेला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे आपला मायक्रो ऑर्गॅनिझम शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग करण्यासाठी कोणत्या सूक्ष्म जीवाणूच्या मदतीने करू शकतात असा विचारलेला होता. उत्तर रायबोझियम आहे, हे तुम्हाला माहित आहे. पण रायबोझियम वरती प्रश्न एक्झामिनरने किती वेळेस विचारलाय बघा. नायट्रोजन स्थितीकरणासाठी शैवाल, ब्रायोफायटा काय असतं, त्याच्याबरोबर जैविक खते, बायो फर्टिलायझर आणि टिक्का रोग यावरती आपल्याला प्रश्न एक्झामिनरनं विचारलेले होते. कोणत्या वर्षी विचारले हे पण मेन्शन केलेलं आहे. हे सर्व आपण लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये बघितलेलं आहे. आणि नायट्रोजन स्थिरीकरणासाठी करणारी शैवाळे इथं आपण अभ्यासलं होतं. ओके. अॅनाबेना, टोरिलिया सर्व ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि हे जे पीवायक्यू ची पीडीएफ बनवलेली आहे ना, ही सर्व ही जी लास्ट मिनिट रिव्हिजनची लेक्चर घेतलं होतं ना आपण, तर हे सर्व पीवायक्यू मध्ये जे डॉट्स कनेक्ट करून बनवलेलं होतं बघा. ओके. त्याच्यानंतर बघा भुईमुगाचे टिक्का रोग, आताच मी तुम्हाला इथं दाखवलं. भुईमुगाचा टिक्का रोगावरती 2024-22 मध्ये प्रश्न पाहायला मिळालेला आहे. ओके. इव्हन तर मित्रांनो, ह्या अनालिसिस मधून आपल्याला नेमकं शिकायचं काय? मी तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट अशीच नाही दाखविले. तर तुम्हाला पण अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे की यार हा प्रश्न एक्झामिनरने कशा अँगलने विचारलेला आहे. तर आपल्याला एवढं समजून घ्यायचं की पीवायक्यू म्हणलं तर फक्त आन्सर बँक नाही. म्हणजे तुम्ही पीवायक्यू हे आहेत 10 वर्षाचे सर्व पीवायक्यू पाठ केले. पाठ नाही करायचे नुसते. आपल्याला त्या प्रश्नाला वेगवेगळ्या अँगलनं विचार करायचा आहे. ठीक आहे. आणि तो अँगल बघा, तुम्ही जसं जसं पीवायक्यूचं तुम्ही एकदा पीवायक्यू फक्त वाचून बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर परत पीवायक्यू वाचून बघा. तिसऱ्या वेळेस वाचा. तुम्हाला
तिसऱ्या, चौथ्यांदा, पाचव्यांदा कसा फरक वाचण्यात लक्षात येतो तुम्ही स्वतः ऑब्झर्व्ह करा आणि मला सांगा. फॅमिलिअरिटी आता आपल्याला काय होतं बघा, हा पॉइंट महत्वाचा आहे. आपल्याला शिकणं महत्वाचं आहे. कारण की पीवायक्यू दिसला की आपण थोडासा कॉन्फिडंट फील होतो आणि ह्या थोडाच कॉन्फिडंटला आपण ओव्हर कॉन्फिडंट मध्ये जातो आणि जो ट्रॅप आहे ना एक्झामिनरनं सेट केलेला त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मेमरी बेस्ड इलिमिनेशन करायचं नाहीये आपल्याला. इलिमिनेशन करायचंय. ठीक आहे. इलिमिनेशन करायचंय. इलिमिनेशन करणं रिस्क आहे. पण आपल्याला रिस्क घ्यायची. पण ही रिस्क आपल्याला इमोशनली घ्यायची नाहीये, तर लॉजिकली घ्यायची आहे. ठीक आहे. आता पुढच्या अटेम्प्टसाठी माइंडसेट कसा ठेवायचा आहे? तर पीवायक्यूचे नुसते आन्सर बघायचे नाहीत. आपल्याला काय करायचं? पीवायक्यूचा प्रश्न त्याला वेगवेगळ्या अँगलनं अभ्यासायचा आहे. प्रत्येक प्रश्न हा इंडिपेंडेंटली वाचायचा आहे आणि फॅमिलियर वाटला, पीवायक्यू मधला प्रश्न वाटला तरी पहिल्यांदा व्हेरीफाय करायचं आणि त्याच्यातला जो डॉट आहे, जो छोटासा ट्रॅप आहे एक्झामिनरने सेट केलेला, तो ओळखायचा आणि नंतरच आन्सर टिक करायचं. ठीक आहे मित्रांनो. आता याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात 50-50 लॉजिक आणि एलिमिनेशन मेथड मध्ये आपण कुठे चुकलो. त्याच्यानंतर आपण डिस्कस करूयात स्टेटमेंट बेस्ड प्रश्नामध्ये आपण कुठे कुठे चुकलो. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. जर काही तुम्हाला डाऊट असेल किंवा काही फीडबॅक द्यायचा असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. जय हिंद.